निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. मी गोरेगाववरून बोलते, अरुणा आयरे. हा हा. मला काय अनुभव अनुभव शेअर आला? करायचा होता. खूप अनुभव आले. मध्ये मी एकदा फोन केला होता तर मला तुमच्याशी फोन लागल्यावरती बोलण्यामध्ये एवढा आनंद झाला होता. मी काय बोलू आणि काय कसं सांग, म्हणजे व्यवस्थित बोललीच नाही, नुसती आनंदातच भारावून गेली होती. आणि मला एवढे अनुभव आलेत ना, स्वामींच्या कृपेने एवढे अनुभव आलेत. अरे मी वा. अक्कलकोटला पण आता ह्या 15 दिवसाच्या पूर्वी जाऊन आली. अरे वा. आणि ते पण आम्ही रिक्षाने गेलो. रिक्षाने अक्कलकोटला जायला निघालो. मंगळवारी एकविरेचं दर्शन घेतलं. बुधवारी एकादशी होती. हा हा. तर पांडुरंगाचं विठ्ठलाचं पण दर्शन घेतलं एकादशीच्या दिवशी बुधवारी. आणि अरे वा. नंतर मग तिथून आम्ही ह्याला गेलो, अक्कलकोटला गेलो. अक्कलकोटवरनं शिर्डीत आलो. शिर्डीतून मग त्र्यंबकेश्वरला गेलो. मुलाची ती हे करायची होती ना, शांती. हा हा. हा. आणि अर्धकालसर्प योग होता त्याला. अच्छा मग ते अच्छा. अमावस्या मिळायसाठी आम्ही घाईघाईत, मला गाणगापूरला जायचं होतं पण ते न करता मी त्र्यंबकेश्वरला आलो. पण एवढा लांबचा प्रवास, लोक म्हणतात आजोबाई तुमची रिक्षाने 3 जण गेलात. हा. आणि अनुभव असे आले आहेत की माझ्या दारामध्ये 2 वेळा नाग. अरे बापरे. एकदा आलं तेव्हा मी झोपलेली संध्याकाळची अशी 4, 4:30, 4:45च्या दरम्यान. अक्षय बाहेर आला आणि मला म्हणतो आई, एकदम जोरात ओरडला. म्हटलं अरे झालं काय ह्याला ओरडायला असं. हा हा. म्हणून मी धडकन उठली आणि आई आई करायला लागला. तसा हा फणा काढून बापरे. दारात उभा. आणि मांजर त्याच्यावरती अशी, म्हणजे मांजर त्याला हे करत होती, पकडायला बघत होती. म्हणजे मांजर गुरगुरते आणि तो त्याच्याकडे बघतोय, मांजराकडे आणि माझ्याकडे बघतोय. मी बाहेर आल्याबरोबर दारात. बापरे. आता म्हटलं काय करायचं. माझी छाती धडधड धडधड व्हायला लागली. मला काही कळलंच नाही त्यावेळेला त्या मांजराने आणि अक्षयने त्या नागाला हाकून लावलं. आणि त्याच्यानंतर परत दुसऱ्यांदा एकदम जवळ, दाराच्या पायंडी जवळ नाग काढून. आणि मी घाबरली. आता म्हटलं काय करायचं, दुसऱ्यांदा पण नागदारामध्ये. नंतर मग मी तिथेच नमस्कार केला आणि तो बिचारा निघून गेला. ह्यांनी त्याला कसं तरी बाहेर काढलं, हाकवलं. आणि मग तो गेला. मारायचं नाही म्हटलं कोणीच. आणि तो गेला. आणि येऊन स्वामींना पाया पडली, नमस्कार केला आणि विनवलं, स्वामी हे जे नाग जो दारात येतोय, हे जनावर जे येतंय, मला तेव्हा काय माहित नाही ना की स्वामी कुठल्याही रूपात येतात. बरोबर बरोबर. ते माहित नव्हतं. हा, माहित नव्हतं मला. आता अनुभव ऐकते तेव्हा मला समजायला लागलं. अच्छा. हा हा. तर मी नंतर म्हणजे मला एवढा उत्साह झाला. मी काहीच केलं नाही. दूध तरी ठेवलं असतं, फक्त नमस्कार केला मी. दूध तरी ठेवलं असतं तरी. म्हणजे तेवढं मला समाधान वाटलं. आता माझा जीव चुटपुटतो, मी काहीच केलं नाही म्हणून घाबरून गेली नुसती. नाही, काही हरकत नाही. पण इथून पुढे तरी म्हणजे सेवा चालू आणि ठेवा. त्याच्यानंतर लहान गाय होती आमच्या म्हणजे शेजारी. तर ती नेहमी आमच्या दारातच राहायची, हागून मुतून जायची. आता तिला बाळ झालंय, म्हणजे पाडा झालाय एक छोटासा. तर तिला भेटायला गेले मी, बघायला गेली. तर ती कंटिन्यू त्याच्या आधी यायची, आता बंद झाली. पाणी दिल्याशिवाय जायचीच नाही. आणि तिला असं चांगलं पाणी लागायचं, असं उघडं बिघडं पाणी नाही. ते दिलं तर ती प्यायचीच नाही. झाकलेलं पाणी घरातून आणून दिलं ना तर ते प्यायची, अशी ती गाय. आणि आता वासरू पण घेऊन आली होती एकदा. गाय पण येते आमच्याकडे दर शुक्रवारी न चुकता. आणि कुत्र एक आहे पाळलेलं होतं, म्हणजे तिला पिल्लं झाली, ती गेली निघून. आणि गेल्या शुक्रवारी आम्ही गंगापूजन आणि सत्यनारायण घातलं ना, तिकडनं आलो तर. तर मग ती कुत्री पण येऊन बसली दारामध्ये. पिल्लं घेऊन गेली. मोठी झाल्यावर आमच्या इथेच ही आली होती, पिल्लं घेऊन गेले. आणि मग ती आली, म्हणतात बघ आज कुत्री पण आले, तिला जेवायला वाढ. मग ती भाजी पोळी ती दिली. आणि गंगापूजन आणि सत्यनारायण केलं तेव्हा 10-12 मुलांना जेवायला घातलं. तेवढं एक म्हणजे होऊ दे. मी एकटीने म्हणजे जॉब पण करते
हा हा जॉब म्हणजे कसं मी जेवणाचं काम करते, फक्त एकच करते, घरात बसून कंटाळा येतो. बरोबर. एक स्वयंपाकाचं काम करायला जाते आणि 15-16 वर्ष झाली त्यांच्याकडे स्वयंपाक करून येते. अरे सकाळी वा. 7:30ला जाते, 11 वाजता घरी येते अच्छा. हा. स्टेशनला. आणि असं ना की माझे मिस्टर सुद्धा ना व्यसनी होते, व्यसनी झाले होते मध्यंतरी. आणि स्वामींच्या सेवेमध्ये म्हणजे ही प्रदीप दादांकडे पण जाऊन आली मी. हा हा. तुम्हाला सांगितलं बघा मध्यंतरी मी, हम्म. तेव्हापासून खूप म्हणजे खूप फरक. आणि स्वामी सेवानित्य चालू असल्यामुळे माझ्या मिस्टरांचं व्यसन सुटलं. मी रिक्षा घेतली, त्यांना कामधंदा नव्हता ना काहीच. हा हा म्हणजे हा. पिंक सिटीचं कामच संपल्यासारखं झालं. ते कर्जतला गोडाऊन गेलं, इथलं नितीन देसाई ऑफ झाले, हो. कामच नाही. आज 8-9 वर्ष काम नाही त्यांना. मिळालं ते कधीतरी 2-3 महिन्याची आउटडोर असायची, ते मद्रास उटी पिटीला जायचे 3-3 महिन्यासाठी. मग वर्षाने अच्छा एकदा अच्छा. 3 हा महिने हा. काम करून काय उपयोग ना. बरोबर. हो. मग घर चालायला पाहिजे. मग माझ्यावरच घराचा मुलगा पण काहीच उपयोगाचा नाहीये, तो जरा बिघडलेला आहे. ते तुम्हाला सांगितलं काय प्रॉब्लेम आहे तो. अच्छा. मागच्या अनुभवामध्ये सांगितलं. प्रदीप हा हा. दादांकडनं सेवा घेऊन आली होती. ती सेवा काय करायला मिळत नाही, त्या वस्तूची ते मुंबईमध्ये उपलब्ध नाहीये. तर मग करू काय आता. गावाला जाऊन महिनाभर राहीन तेव्हा ती सेवा होईल माझ्या हातून. बरोबर बरोबर. हा हा हा. इथे ते जातं, ते मुसळ भेटणं कठीण आहे. हो 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 हो. खरंय. तर मी ते रुद्राक्ष, 11 रुद्राक्ष वगैरे मी सगळं घेऊन आले तिकडनं प्रदीप दादांच्या मठातून. हा. पण ते सेवा करायला मला मिळत नाही. बघू आता कधी त्याच्यावर हात पड. होईल 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 ताई. एक स्वामींकडे इच्छा आहे. स्वामींनी माझं खूप म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. जशी मी स्वामी सेवेत आली लॉकडाऊन पासून, हा हा हा. म्हणजे पहिला असे मी स्वामींच्या फोटोकडे बघितलं तर नमस्कार करायची, पण हे स्वामी आहेत असे अनुभव येतात वगैरे मला काहीच माहिती नाही. अच्छा. पण स्वामी हळूहळू कसे मला म्हणजे मी कशी त्यांच्या सेवेत गेली ते मलाच माहिती नाही. आणि मी पूजा करायची सकाळच्या घाई 7:30ची बस पकडायची असायची. स्वयंपाक करून नैवेद्य दाखवून पूजा करून जाता हे असे खुशीत बसलेले समोर. आणि मी खूप वेळा असं झालं की मी नमस्कार करायला गेली, स्वामींना मुजरा करताना माझ्या डोक्यावर किती वेळा फूल पडलं. अरे बापरे. स्वामींच्या फोटोवर हो खूप वेळा फूल पडलं. आणि नेहमी चंद्रकोर आणि डमरू. आणि माझ्या मुलीची डिलिव्हरी व्हायच्या वेळेला बाळाची आकृती आली होती. ह्यांनी मोबाईलमध्ये सगळं हे कधी न देवाची पूजा करणारे, कधी न भक्ती करणारे. आत्ता सकाळी रिक्षावर जाताना 1 माळ जपून रोज एक माळ जपून स्वामींची नामस्मरण करून ते निघतात. बापरे. हा एवढा माझ्या घरात सांगते काय स्वामींची कृपा खूप आहे. पण आता अशी आस लागली ना की स्वामींनी मला एकदा तरी दर्शन द्यावं, जेणेकरून मी हरवली नाही पाहिजे. मला स्वामी दिसले पाहिजे. एकदा स्वप्नात तरी आले तरी मला दर्शन दिलं तरी मी खूप. मला चाफ्याच्या फुलांचं दर गुरुवारी 2 वेळा काहीतरी कामावरती पण एकदा मी त्यांना विचारलं पण तुम्ही अगरबत्ती लावले का. ती बोलते ना आम्ही अगरबत्ती लावून खूप वेळ झाला, 11:30 झाले आता. तर म्हटलं मला ना चाफ्याच्या फुलांचा वास येतो. कमीत कमी 1-2-3 सेकंदासाठी मी नुसता वासच घेते. खरंच सुद्धा गुरुवारी आम्ही मठातून आलो 2 जण ते आणि मी. आणि प्रसादी ठेवायला किचन मध्ये गेली, डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवेन अशी, हातात होती प्रसादी. आणि ह्यांना म्हणते ओ तुम्हाला चाफ्याच्या फुलांचा वास येतोय, चाफ्याच्या फुलांचा वास येतोय. हे म्हणतात मला नाही येत, तुला कुठला येतो. खूप वास. हे कसले संकेत. माझ्या आत्ता पण शहारा येतात अंगावर. मी हे सगळं सांगायचं ताई, हे सगळे शुभ संकेत आहे. मी तुमचा अनुभव शेअर करते. 2-3 सेकंदासाठीच फक्त. आणि दुपारच्या वेळेला झोपलेलं धूपाचा वास एवढा. मी म्हटलं आता धूप कसा, डोळे उघडले माझे, एवढा धूप घरामध्ये वास येत होता. म्हणून आता धूप कसा, 3:30ला धूप कुणी घातलं एवढा. बरोबर. हे सगळे संकेत. पण आता असं वाटत ना मला स्वामी भेटावेत, मला माझ्याशी बोलावेत. तुम्ही सेवा चालू ठेवा ताई. सेवा चालूच आहे पण मला स्वामी भेटायला पाहिजेत, मला दिसायला पाहिजे असं वाटतं. त्यांना त्यांचं दर्शन भेटलं ना. मी मठात गेली तरी मला म्हणजे तिकडे अक्कलकोटला गेली तरी मला असं समाधान नाही झालं की मला स्वामी भेटले म्हणून. सेवा चालू ठेवा. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.